नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत। कापूस कोंड्याची गोष्ट काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार प्राप्त केलेला हा मृणालिनी भोसले दिग्दर्शित चित्रपट पुसद या यवतमाळ जिल्ह्यातील एका गावातील वास्तव घटनेवर आधारलेला असा आहे। आज पावतर जे कोणी बी ऐकलं ना, जे कोणी पाहिलं नसेल ते मी करून दाखवेन सर तुम्हाला। हिरोईन चालली कॉलेजात। किती दिवस रडत बसशील? एकदाचा निकालला। शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्याच्या पत्नीचा खून झाल्यानंतर त्यांच्या 4 मुली कशा प्रकारचं आयुष्य जगतात ते होताना त्यांना होणारा सामाजिक त्रास, त्यांना एका वकिलाची होणारी मदत आणि पाटलाच्या मुलाकडनं त्यातील एका मुलीचा केला जाणारा गैरवापर ह्या भोवती एक कथानक आहे। नगदी द्या आणि सामान घेऊन जा। स्वर्ग पाहायचा असेल तर स्वतःला मराला। दुसरा काही उपाय नाही। एवढी एकच वस्तू आहे घरात, तिला विकायची आणि तिचा पैसा करायचा। ह्या मुली परिस्थितीपुढे हार न मानतात, झुंज देतात, आपला अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा लढा कायम ठेवतात आणि अशा या लढ्याला बळ येतं, यश येतं आणि त्यातील मोठ्या बहिणीचा राज्य सरकारच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव देखील होतो। अशा ह्या कथानकाला एक प्रचंड असा वास्तव टच आलेला आहे। या चित्रपटाचे प्रत्यक्ष यवतमाळमधील पुसद येथे चित्रीकरण झालं असल्यामुळे तिकडचा जो भयानकता आहे, शेतकऱ्यांची जी दुःख आहेत आणि सामाजिक स्थिती आहे याचं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं। चित्रपटामध्ये गीतसंगीताचा सुद्धा वावर आहे। गेल्या धांड्याची गोष्ट कापूस कोंड्याची, गोष्ट कापूस कोंड्याची, ही गोष्ट कापूस कोंड्याची, अरे अरे गोष्ट कापूस कोंड्याची। भाऊ काय बुवा काय आता हे विचारायचंच नाही ग बाले। समिधा गुरेने 4 पैकी मोठ्या मुलीची भूमिका अतिशय आत्मीयतेने केलेली आहे। शेतकऱ्याची व्यथित परंतु स्वाभिमानाने निडरपणे उभी राहणारी मुलगी तिने साकारलेली आहे। सर्वात जास्त आश्चर्याचा धक्का देतो तो पाटलाच्या भूमिकेतील भारत गणेशपुरे। त्याने जी एक खल प्रवृत्ती आहे ती अतिशय दमदारपणे साकारलेली आहे। त्याच्याकडे अभिनय क्षमता आहे, त्याचा वापर केला गेला पाहिजे हे आपल्याला जाणवतं। रंगापतंगामधीलही त्याची गृहमंत्र्याची भूमिका उल्लेखनीय झालेली आहे आणि इकडे पाटलाची भूमिका विशेष लक्षवेधी ठरलेली आहे। चित्रपट हा थोडासा संत गतीने जरी जात असला तरी वास्तव हे संत गतीने जाणार आहे, कारण प्रत्यक्ष शेतकऱ्याचं जे आयुष्य दाखवलेलं आहे त्याची गती चित्रपटामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या चित्रपटाला 3 स्टार।